कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य आहे, टोकन क्रमांक असतानाही संधी दिली नाही असं अहवालात म्हटलंय। जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत राज्य निवडणूक आयोगाला महापालिकेने पाठवलेल्या अहवालामध्ये प्रतिकूल मत नोंदवण्यात आलंय। कुलाब्यातील अर्जाच्या गोंधळावरून महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलाय। अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, टोकन क्रमांक असूनही संधी नाही असं अहवालानं म्हटलेलं आहे। तर जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। कुलाब्यातील अर्जांच्या गोंधळावरून अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। टोकन क्रमांक असताना सुद्धा संधी देण्यात आली नाही असं अहवालामध्ये नमूद करण्यात आले। वेळेच्या कारणावरून जनता दल आणि आपचे फॉर्म घेण्यात आले नव्हते। तर यावर अधिकाऱ्यांची कृती अयोग्य, जनता दल आणि आपचे फॉर्म वेळेच्या कारणावरून नाकारण्यात आले होते। महापालिकेच्या अहवालामध्ये अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। ए वॉर्ड निवडणूक अधिकारी कृष्णा जाधव यांच्या कृतीबाबत महापालिकेने पाठवलेल्या अहवालामध्ये प्रतिकूल मत नोंदवण्यात आलं आहे। तारखेला जनता दल युनायटेडनी एक तक्रार दिली इलेक्शन कमिशनकडे की त्यांना अर्ज भरण्यात 4 वॉर्डांमध्ये त्यांना त्यांचे उमेदवारी अर्ज भरू शकले नाहीत ते। तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी ती तक्रार मागे घेतली आहे आणि त्यात त्यांनी कारण असं दिलंय की आमच्याकडे आलेली माहिती चुकीची होती आणि खरं बघितलं तर 4 पैकी 3 वॉर्डांमध्ये त्यांच्या उमेदवाऱ्या भरल्या गेल्या होत्या। कुठेतरी या सगळ्या गोष्टीचा एक फेक नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं दिसून येतं।